श्री स्वामी समर्थ. माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे मी रोज मॉर्निंगला आहे ना एक वेब सिरीज मोटिवेशन म्हणून रोज स्पिरिच्युअल अर्धा तास किंवा 1 तास ऐकत असते की कुठली पण गोष्ट नाही का पॉझिटिव्ह करते. आपण जसं मॉर्निंगला पॉझिटिव्ह थिंकिंग ऐकलं तर आपला दिवस पूर्ण पॉझिटिव्ह जातो किंवा आपण सकाळी आपला मूड ऑफ असला तर आपला दिवस पण पूर्ण मूड ऑफमध्ये जातो. तर त्या टाईमला आज मॉर्निंगला ना मला एक खूप छान थॉट आला की फिनिश एनी डिफिकल्ट कार्मिक अकाउंटबद्दल मी ऐकलं, म्हणून म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं. तर जे लोक आपल्याला त्रास देतात, वाईट बोलतात किंवा नुकसान होतं, कोणी असो, की हजबंड वाईफ किंवा आपलं एम्प्लॉई असतो, मॅनेजर, यापासून आपलं कोणाकडनं पण असा त्रास होत असतो. म्हणजे त्रास मीन्स ते आपल्याला बोलतात आणि त्या गोष्टी आपल्याला मनाला खूप लागतात. तर समोरचा आपल्याला बोलतो आणि त्या गोष्टी आपल्याला मनावर लागतात, तर मग हे नुकसान वगैरे असं काही नसतं. मग आपण त्याचा खूप वेळ विचार करतो की आपल्याशी वाईट का बरं वागताय किंवा हे आपलं वाईट करताय, यांना आपल्या फिलिंग्स किंवा ह्या गोष्टी कळल्या की जे लोक आपल्याला त्रास देतात ना, तर तेच आपले नातेवाईक होऊन आपल्या आसपास येतात किंवा आपले रिलेटिव्ज होऊन येतात, की ज्यांना आपण आठवत नाही किंवा आपल्या जे आपण मागचा आपला जन्म असतो त्या टाईमला आपण त्यांना त्रास दिला आहे, म्हणून ते ह्या जन्मात आपलं कोणीतरी होऊन रिलेटिव्ह होऊन आपल्याला ते आलेले आहेत. तर असं नाही की कार्मिक अकाउंट म्हणजे जसं आपलं बँकेत आपण पैसे वगैरे देतो ते अकाउंट असतं, ते आपल्याला सोबत तर वरती येणार नाही आहे ना. तर कार्मिक अकाउंट म्हणजे की मी एखाद्याबद्दल वाईट बोलले की हां असंच का बरं आहे, तर हे आपलं अकाउंटमध्ये ॲड झालं आहे. तुम्हाला ज्याचा त्रास होतो आहे किंवा कोणीही असो, त्यांना वाईट वगैरे बोलू नका किंवा त्यांच्याशी फक्त 4 पॉईंट्स बोला. नाही बोलता येत, त्यांच्यासोबत नाही जाऊ शकत, तर त्यांना आपल्या समोर आणा, डोळे बंद करा किंवा ओपन करा किंवा त्याचं नाव घ्या आणि हा फर्स्ट स्टेपच बोला की माझ्याकडनं भविष्यकाळात तुम्हाला जो त्रास झाला असेल, मला जे आता आठवत नाही, त्यासाठी मला माफ करा. आणि तुम्ही जे आता माझ्यासोबत वागताय किंवा ज्या गोष्टी तुम्ही मला करताय ते चांगल्या हेतूने करताय, पण माझं फिलिंग्स त्यासाठी खूप बॅड होते किंवा मला त्या गोष्टी आवडत नाही आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला माफ करते. तर 3 आता हे झाले 2 पॉईंट आणि 3 पॉईंट असं असेल की आता ह्या गोष्टी झाल्या, त्यांनी तुम्हाला माफ केलं, तुम्ही त्यांना माफ केलं, तर आपलं आता मागचा पास्ट पूर्ण खतम झाला. याने काय होईल, आपलं जे अकाउंट तुम्ही तयार केलेलं होतं, तुम्ही त्यांना त्रास दिलेला आहे म्हणून ते आता तुम्हाला त्रास देत आहे. त्या थर्ड पॉईंटला काय होईल, तुम्ही एकमेकांना माफ करून द्याल, तर इथेच तुमचं ते कार्मिक अकाउंट क्लोज होईल. आणि आता 4 पॉईंट हा येईल की आता आपण मागचं जे असेल ते विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू. तर त्याला फक्त माझ्याकडनं खूप खूप प्रेम, रिस्पेक्ट आणि खूप साऱ्या ब्लेसिंग. तर तुम्हाला माझ्याकडनं थोडं जरी म्हणजे हेल्पफुल झाली असेल माझ्या ब्लॉगमधनं, तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि नवीन ब्लॉगला नवीन थॉट्स घेऊन मी तुमच्याशी उद्या भेटेल. थँक्यू सो मच. Thank you.